And welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study class 9th English subject. First lesson, The Fun They Had by Isaac Asimov. Second part, today we are going to discuss. As we know, this is a story set in futuristic scenario of around 150 years. In this phase of human development, every activity of education has become dependent on electric media. There were telebooks and robots. With the help of robots, the future student that they able to learn. अशी ही स्टोरी आपण पाहिलेली होती मागील पहिल्या पार्टमध्ये. द फन दे हॅड, कशा पद्धतीने 150 वर्षापूर्वी मुलंही शिकतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, मेकॅनिकल रोबोट्स असतील, त्यांच्या सहाय्याने शिकतील. आणि त्यांना ज्यावेळेस पुस्तक सापडेल प्रिंटेड, त्यावेळेस त्यांना आश्चर्य होईल की शाळेमध्ये मुलं एकत्र यायची, पुस्तकाच्या सहाय्याने शिकायची. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. 2 कॅरेक्टर याच्यामध्ये आहेत, एक मार्गी आणि दुसरं आहे टॉमी. हे दोघंजण डिस्कस करत असतात. तर चला मग सेकंड पार्ट डिस्कस करूया. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. आता इथे एक नवीन शब्द आहे, रेग्युलर. हिअर मीन्स नॉर्मल, द युज्युअल काइंड. आता इथे दोघांचा संवाद आहे, मार्गी आणि टॉमीचा. तर मार्गीला थोडंसं आपण पाहिलं होतं की मागील आपल्या जो पार्ट पाहिला आपण त्याच्या पार्टमध्ये, की मार्गीला थोडंसं कमी माहिती असतं आणि टॉमी थोडंसं माहीत असल्यामुळे तो जास्त माहिती सांगतो आहे की तिथे त्यावेळेस टीचर असायचा आणि तो काही इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. हा कुणी नॉर्मल टीचर किंवा तो नसायचा, तो एक माणूस असायचा असं तो सांगतो आहे. त्यांना आश्चर्य वाटते की आता आपल्याकडे तर मेकॅनिकल टीचर आहे, रोबोट आपल्याला शिकवतात, पण त्यावेळेस माणूस शिकायचा, मानव आहे तो शिकवायचा. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी टीचर? वेल, he just told the boys and girls things and gave them homework, asked them question. आणि मग तो टॉमी सांगतोय की मानव जो आहे तो पूर्वी मुलांना शिकवायचा आणि तो त्या मुलींना सांगायचा, कशा होमवर्क द्यायचा, त्यांना प्रश्न पण विचारायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. मग त्याला जी मार्गी आहे ती म्हणते की माणूस हा खरंच स्मार्ट आहे का, हुशार आहे का प्रश्न विचारायला. तर टॉमी काय म्हणतो, शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. आणि तो म्हणतो की माझ्या वडिलांना पण माहिती आहे, जसं माझ्या टीचर्सला माहीत आहे तसं माझ्या वडिलांना पण माहिती आहे. सो ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बॅटचा. आता इथे एक नवीन शब्द आहे, बॅटचा मीन्स बेट यू, पैंच लावतो मी तुला, की मानवाला सुद्धा माहिती आहे सगळं. मार्बी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मार्गी म्हणते की मार्गी थोडंसं तिला वादामध्ये, डिस्प्यूट म्हणजे वादामध्ये पडायचं नाही आहे जास्त, त्यासाठी तयारी नाही केलेली. ती म्हणते की मी अनोळखी माणसाला घरामध्ये कशाला घेऊ मला शिकवायला. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. You don't know much, Margie. The teacher didn't live in the house. They had a special building and all the kids went there. घरामध्ये कशाला बोलवायचं, टॉमी म्हणतोय. त्यासाठी एक स्पेशल बिल्डिंग होती आणि तिथे सगळे मुलं जाऊन तिथे शिकायचे. ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. आणि मार्गी त्याला आश्चर्याने पच्चे विचारते की सगळे मुलं एकच गोष्ट शिकायचे. शुअर, इफ दे वेअर द सेम एज. मग तो म्हणतोय की या त्यांचं जर वय सारखं असेल तर ते सारखं शिकायचे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आता इथे मार्गी म्हणते की माझी अशी मला सांगते की टीचरने ॲडजस्ट केलं पाहिजे. जसा तो मुलगा आहे, मुलगी आहे, त्याची ग्रास्पिंग पॉवर कशी आहे, त्याच्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळं शिकवलं पाहिजे. आणि सगळ्यांना सारखंच कसं शिकवायचे पूर्वी. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. आता मात्र टॉमी म्हणतोय की ते त्या पद्धतीने तशाच पद्धतीने करत होते की नाही, तुला हे आवडेल का नाही, त्यासाठी मग तुला नसेल वाचायचं तर नको वाचू हे पुस्तक. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मागी सेड क्विकली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल.
मग ती म्हणते की मला आवडलं नाही असं नाही, की पूर्वी शिक्षक सगळ्या मुलांना सारखंच कसं काही शिकवायचे, त्यांच्या व्यक्तिभिन्नतेनुसार शिकवायला पाहिजे, जसे मुलं आहेत तसं शिकवायला पाहिजे. मग तो म्हणतो तुला आवडलं नसेल तर नको वाचू पुस्तक. मार्गी म्हणते नाही नाही मला तसं नाही आहे, मला आणखीन या जे फनी स्कूल आहे, अशा ज्या शाळा आहेत पूर्वीच्या त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. They weren't even half finished when Margie's mother called Margie's school. Margie looked up, not at Mama. Now, said Mrs. John, and it's probably time for Tommy too. आता थोडंसं अर्धं काम झालेलं आहे आणि मार्गीची आई मार्गीला बोलवते आहे, चल तुला शाळा आहे आता. आणि मग मार्गी वर पाहते आणि म्हणते नाही मम्मा आता नाही आहे. आणि परंतु मिसेस जॉन ज्या आहेत मार्गीची जी आई आहे ती पुन्हा बोलवते आहे त्याला. आणि टॉमीचा पण आता वेळ झालेला आहे. मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. मग मार्गी म्हणते टॉमीला की आपण हे पुस्तक आणखीन वाचूयात का, हे आपली शाळा झाल्यानंतर, आपला आजचा तास झाल्यानंतर. सो मे बी ही सेड नॉनचॅन्टली. आणि मग तो म्हणतो आहे नॉनचॅन्टली म्हणजे काय, नॉट शोईंग मच इंटरेस्ट एन्थुझियाझम, काही जास्त तो उत्साह न दाखवता, आवड न दाखवता तो म्हणतो आहे. ही वॉक्ड अवे विस्लिंग, शिट्टी मारत गुणगुणत तो निघून गेला आहे. द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. आणि त्याच्या हातामध्ये, आर्ममध्ये, बाहूमध्ये तो पुस्तक त्याच्या खाली पकडून तो निघून गेला आहे. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. आणि मग मार्गी तिच्या शाळेच्या घरामध्येच एक रूम असते, त्याच्या रूममध्ये ती अभ्यास करण्यासाठी जाते आणि बेडरूममध्ये मेकॅनिकल टीचर त्याची वाट पाहत असतो. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. आणि त्याच वेळेला तिची शाळा भरत असते, दररोज तीच वेळेत. सॅटर्डे आणि शनिवार आणि रविवार वगळून. अशा पद्धतीने ही शाळा मार्गीची ती चित्रामध्ये दिसते. कशा पद्धतीने तिच्या रूममध्ये ती कॉम्प्युटरच्या सहाय्याने शिकत आहे. मेकॅनिकल टीचर कशा पद्धतीने तिला स्क्रीनवरती शिकवत आहे. बिकॉज हर मदर सेड द लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न अँड ॲट रेग्युलर आवर्स. The screen was lit up and it said, Today's arithmetic lesson is on the addition of proper fraction. Please insert yesterday's homework in a proper slot. आणि मग जसं आईने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ती लहान मुलगी जी आहे ती चांगल्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करत आहे दिलेल्या वेळेमध्ये. नंतर मग स्क्रीन सुरू होते आणि मग अरिथमॅटिकचा लेसन सुरू होतो आणि मग तो फ्रॅक्शनचं काहीतरी ॲडिशन करायला होतो आणि काल दिलेला होमवर्क जो आहे तो त्या मशीनमध्ये इन्सर्ट करायला सांगत आहे वेगवेगळ्या दिलेल्या वेळेनुसार. मार्गी डिड सो विथ अ साय. मग मार्गी हा आपण काम केलेलं आहे, साय म्हणजे उसासा टाकणे, रिलीफने टाकणे, तो पूर्ण करते आहे. सांगितल्या पद्धतीने ते काम करत आहे मार्गी. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. आणि ती त्या जुन्या शाळेविषयी विचार करत आहे ज्यावेळेस तिच्या आजोबांचे आजोबा ज्यावेळेस ते लहान एक मुलगा होता त्यावेळेस ते शाळेत जायचे. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग शाउटिंग इन द स्कूल यार्ड, सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. आणि मग तिला आठवते की तिच्या आजोबांचे आजोबा ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस किड होते त्यावेळेस कसे हसत ओढत शाळेमध्ये यायचे, बसायचे एकत्र आणि त्याचबरोबर शाळेमध्ये संपल्यानंतर एकत्र घरी जायचे. सो दे लर्न द सेम थिंग्स सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. एकच गोष्ट त्यांना शिकवली जायची, ते एकमेकाला मदत करायचे, एकत्र होमवर्क करायचे. अशा पद्धतीने मार्गी आता विचार करायला गेले आहे. अँड द टीचर वेअर पीपल, जे मला शिक्षक होते तेही एक मानव होता, मनुष्य होता. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन when we add fraction 1/2 and 1/4. मेकॅनिकल टीचर तिथे स्क्रीनवर दिसतो आणि तो सांगतो आहे की कशा पद्धतीने फ्रॅक्शन दिलेले आहेत ते ॲड करायचे आहेत. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड एज. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि मार्गी आता त्या जुन्या काळातल्या ज्या शाळा होत्या जिथे एकत्र बसून शिकवलं जायचं त्याच विचारात करीत आहे.
अशा स्वरूपाची हा आपला पहिला लेसन होता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.